पण घरामध्ये कोणी गोड खात नाहीत का? किंवा तुम्हालाही धाक वाटतो की आता हे गोड पदार्थ आपण शिल्लक केले तर लगेच संपतात की नाही? कारण की काय झालंय, आता लगेच गणपती महाराज उठले, गणपती बाप्पा उठले की त्यानंतर आपल्याला लगेच पितरपाट लागतो. पितरपाटामध्ये आपण हे काही खाऊ शकत नाही. तर त्यामुळे मग मी काय केलेलं आहे, एक एक प्लेटीचंच प्रमाण बनवलं आहे. दिवाळीला तर आपल्याला बनवावंच लागतं ना, तर त्यामुळे मी काही महालक्ष्म्यांसाठी, गौराईसाठी जे आपल्याला थोडं थोडंसं बनवलं मी फराळांचं. तर 1 वाटी इथे मैदा घेतलेला आहे. जसं अर्धी वाटी मी तूप घातलं आहे त्यामध्ये. अर्धा किलो तरी मैदा असेल तो. आणि जसं लागेल तसं थोडं थोडं दूध घालून सनी मी एकदम ढिल्लसर पीठ असं लावून घेतलेलं आहे. जसं लागेल तसंच आपल्याला दूध घालायचं आहे. जास्त पातळही नाही, काही नाही, अशा प्रकारे मी घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे. तर आपल्याला हा 10 मिनिटाचा रेस्टसाठी ठेवायचा आहे. 10 मिनिटं झालेत तर मी याची अशी पोळी जाडसर लाटून घेतली आणि कडा काढून घेतल्यात त्याच्या, कारण त्या कडा आहे ना छान वाटत नाही. तर 1-1 इंचाचं किंवा पाऊण इंचाचा मी असा आकार दिलेला आहे आणि शंकरपाळी अशा प्रकारे मी कट करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओमध्ये. आणि लेयर्स इतक्या म्हणजे पीठ इतकं छान मळलं गेलेलं होतं ना की लेयर्स असे आपोआप एक एक शंकरपाळी मोकळी होत होती. तर बघू शकता तुम्ही, म्हणजे मला जास्त मेहनतही नाही लागली. तर बऱ्याच जणांचं काय होतं, म्हणजे मी पण नवीन नवीन शिकत होते ना, तेव्हा असं म्हणजे पोलपाटाला चिटकत होतं. तर इथे मी पहिले बघितलं की शंकरपाळी फुटतात का काय म्हणून, तर ते काही फुटले नाही. थोडंफार वाटतंच ना माणसाला, टेन्शन येतं थोडंसं फुटतात की काय म्हणून, तर मग ते काही फुटले नाही. पण लेयर्स खूप छान पडल्या होत्या. तर मी गोल्डन ब्राऊन कलरवर अशा प्रकारे त्यांना छान मंद आचेवर तळून घेतलेलं आहे. स्टार्टिंगला थोडंसं तेल जास्त गरमच करायचं आहे. कारण की काय होतं ना की शंकरपाळी फुटण्याची शक्यताच असते कितीही केलं तरी. तर थोडंसं तेल थोडंसं नॉर्मल याच्यामध्ये पण तापवून घ्यायचं आहे. तर मी शंकरपाळी अशा प्रकारे सगळे तळून घेतलेली आहे गोल्डन फ्रायवरच. तर कॅमेऱ्याचा लाईट गोल्डन होता म्हणून मग ते गोल्डनच दिसू लागलं, पण ते छान असा कलर आलेला होता त्याला. तर सगळे शंकरपाळी मी अशाच पद्धतीने सगळे तळून घेतलेले आहे. प्रत्येक लेयर्स मोकळी झाली, मला अशी परेशानीच नाही झाली. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्लीज.